हे असे लांब लांब पर्यंत जिकडे पाहू तिकडे नुसते डोंगर आणि त्यात ते हिरवगार वातावरण गावाकडे सोडून दुसरं कुणीकडे पाहायला नाही भेटणार तुम्हाला. अशाच प्रसन्नदायी वातावरणात सकाळ सकाळी मी बबल्या आणि गौरव निघालो आपलं कॉलेजला जाण्यासाठी गाडीवरती. कॉलेजला गेल्यानंतर लेक्चर वगैरे करून जावं जेवायला बाहेर आलो. इकडे ग्राउंडवर येऊन पाहतोय तर तालुकास्तरीय स्पर्धा चालल्या होत्या यांच्या तशी कबड्डीच्या. याला पण असं वाटत होतं आता ग्राउंड उतरावं पण नंतर म्हटलं जाऊ दे आपल्याला अजून घरी पण जायचंय. कॉलेज सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी निघालो आणि तेवढ्यात बाबल्या म्हटलं थांब माग गाडी दे मी घेतो पण मी त्याचं ऐकलं नाही. मग काय असं झालं निम्या रोड मध्ये नाही आलो तेवढ्यात गाडी बंद पडली. मग काय मार्की दे चॉक फुक टाकीत हवा पण सगळं करून झालं पण काय गाडी चालण्यात आली माझ्याने. 15-20 मिनिटं आदाबल्यानंतर मग कळालं का अरे सकाळी गाडी पेट्रोलच नाही टाकेल गाडी रिझर्व लागली असं. मग कॉक वर करून पाहिला तर गाडी चालू झाली. बाबल्याला म्हटलं आता तूच बस भाऊ चालवायला मागे तर रिझर्व लागली होती आता खरंच बंद पडली तर काय सांगता नाहीत. इकडे आळाफाट्यामध्ये आलो पाहत होतं चौकामध्ये पाहुणे उभे होते. मग बाबल्याला म्हटलं तू चाल गाडी घेऊन पुढं गौरव मी आलो पायी पायी. आधीच गाडी ट्रिपशी चाललेलो होतो म्हटलं कुठं दंड लावून घ्या त्या थोडं पायी पायी चालेल परवड. आम्ही गाडीवरून उतरलो तो पाहुणं पण निघून गेलो होती. इकडे थोडं पुढे आल्यानंतर बाबल्याने एका टपरी गाडी